न्यूज लाईन, अचूक वेधक. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथील कृष्णाबाई मंदिरात शिवसेनेच्या वतीने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी कराड शहर प्रमुख राजेंद्र माने, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख सुलोचनाताई पवार, कराड पाटण संपर्क प्रमुख शीतलताई कचरे, प्रमोद वेर्णेकर, महिला आघाडीच्या शहर प्रमुख मोनिका पवार, गायत्रीताई पाठक, मिलिंद वाघमारे, अजय सूर्यवंशी, अनिल लोंढे, मेहबूब शेख, संकल्प मुळे यांच्यासह शिवसेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट हो, तसेच त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा उद्या वाढदिवस आहे. पण तुम्ही जे सांगितलेल्या सूचनेप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दीर्घकालीन निधन झाल्यामुळं वाढदिवस साजरा करणार नाही. म्हणून आम्ही इथे आज काही वाढदिवस साजरा करत नाही शिंदे साहेबांचा. फक्त आज त्यांच्यासाठी दीर्घायुष्य लाभो म्हणून इथे कृष्णाबाई मंदिर जी कराडचं आहे, कृष्णाबाई, तिथं आम्ही सर्व महिला आघाडी तसंच शिवसेनेच्या वतीनं आज इथं आम्ही दीर्घायुष्य लाभांसाठी अभिषेक केलेला आहे. व त्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांना राजकीय पातळी त्यांची उंच हो, त्यांच्या ज्या इच्छा आहे त्या सर्व पूर्ण हो अशी मी सर्व शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचा वाढदिवस उद्या 9 फेब्रुवारी रोजी आहे. तर त्यांनी आम्हाला आदेश असं दिला होता की तुम्ही वाढदिवस साजरा करू नका. त्यांचा आदेश आम्ही हुकूम म्हणून मानून आज फक्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी देवीजवळ आलेलो आहोत आणि तिथे आम्ही आरती केली. आज उद्या आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस असल्या कारणास्तव आणि आत्ताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं झालेल्या निधनामुळे साहेबांनी कोणत्याही प्रकारचा उत्सव न करता वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की साहेबांना दीर्घायुष्य लाभावं, साहेबांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा भार स्वीकारावा आणि जो 2.5 वर्षाच्या कालावधीत साहेबांनी महाराष्ट्राचा विकास केला तो पुन्हा त्याच पद्धतीने त्याच झपाट्याने व्हावा याकरता सर्व कराडमधील आम्ही पदाधिकारी असू किंवा महिला आघाडी त्या सर्वांच्या वतीने कृष्णामाईला आरती करून कृष्णामाईला हेच साकडं घातलेलं आहे की साहेबांना दीर्घायुष्य लाभावं आणि साहेबांना पुन्हा एकदा आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा पूर्ण करावी कृष्णामाईने. पुन्हा एकदा साहेबांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये विराजमान करावं, महाराष्ट्राला पुन्हा एकदा संपन्नतेकडे समृद्धीकडे नेण्यात यावं. न्यूज लाईन, अचूक वेधक.